दिल्लीत आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा धक्कादायक पराभव। पराभवाचे परवेश वर्मा ठरले जायंट किलर। सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावणार केजरीवाल यांची प्रतिक्रिया। दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा पराभव। मुख्यमंत्री आतिशी मात्र विजयी। आपचे अनेक दिग्गज पराभवाच्या छायेत। दिल्लीतला आम आदमी पक्षाचा गड कोसळला। आतापर्यंतच्या कलानुसार 25 पेक्षा कमी जागा, गेल्या वेळच्या तुलनेत 40 जागा घटल्या। केजरीवाल यांचे विचार आणि चारित्र्य शुद्ध नसल्यानं पराभव। दिल्लीच्या निकालाबाबत बोलताना अण्णा हजारे भावुक। दारूच्या धोरणामुळे केजरीवाल बदनाम झाल्याचं मत। दिल्लीत भाजपची मुसंडी। भाजपला स्पष्ट बहुमत। तब्बल 27 वर्षांनंतर सत्ता स्थापनेची संधी। विकास आणि सुशासनाचा विजय। पंतप्रधान मोदींनी मानले दिल्लीकरांचे आभार। संध्याकाळी साधणार कार्यकर्त्यांशी संवाद। भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरू। परवेश वर्मा, बांसुरी स्वराज, स्मृती इराणी रिंगणात। महाराष्ट्रानंतर दिल्लीकरांनीही मोदींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास दाखवला। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। असत्याचा पराभव आणि सत्याचा विजय झाल्याचं मत। काँग्रेसला दिल्लीकरांनी पुन्हा नाकारलं। काँग्रेसच्या खात्यात एकही जागा नाही। दिल्लीकरांना आपलंसं करण्यात काँग्रेस नेतृत्वाला अपयश। दिल्लीच्या निकालात महाराष्ट्र आणि हरियाणा पॅटर्न दिसत असल्याचा संजय राऊतांना संशय। तर एकमेकांमध्येच अजून लढा। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांच्या इंडिया आघाडीला कानपिस्त्या। राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असताना किरण सामंतांचं मोठं वक्तव्य। आपल्याला आणि उदय सामंतांना विश्वासात घेऊनच शिंदे निर्णय घेणार। सामंत यांचा दावा। दोन 2019 मध्ये निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची हातमिळवणी केली होती। देवेंद्र फडणवीस यांचा आरोप। आपले फोनही उचलण्याचं ठाकरेंनी बंद केलं होतं। फडणवीसांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।